श्री कैलास माधव काळे वंचित पक्षाचा जिल्हा परिषद 21 गटाचा कोल्हा सर्कल तालुका मानवत येथील उमेदवार या नात्यानं मुलाखत देत असताना मी माझाच प्रतिस्पर्धी कोणालाच मानत नाही. कारण त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत या सर्कलमध्ये कुठलाच विकास झालेला नाही. जवळजवळ 20 वर्षापासून नुसता एखादा ढेकूळ जसा खुर्चीवर बसवतात तसा बसवलेला आहे. कुठल्याही जो मतदारसंघ आहे त्याचा अभ्यास नाही आहे, समस्याची जाण नाही आहे. फक्त लुटायचं आणि आपलं घर भरायचं हेच आतापासून या प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांनी काम केलेलं आहे. म्हणून मी आता सर्व जनतेला अशी विनंती करतो की जे विकास तुमचा थांबलेला आहे, जो विकासापासून कोसो दूर जनता राहिलेली आहे, जर विकास खरंच घडून आणायचा असेल तर तुम्ही आता वंचितचे उमेदवार श्री कैलास काळे यांना निवडून देऊन बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करावा आणि आपल्या विकासाची वाट मोकळी करावा. अन्यथा तुम्हाला 5 वर्ष पश्चातापाशिवाय दुसरं काही मिळणार नाही. जनतेनं जर संधी दिली, निवडून आणलं जनतेनं, तर मी आपल्या जे काही योजना असतात, कमीत कमी ग्रामपंचायत लेवलला 400च्या जवळ योजना आहेत. कुठलाच ग्रामसेवक सांगत नाही किती योजना आहेत. त्या सर्व योजनेला हात घालण्याचं काम करील. जो मूलभूत आतापासून 70 वर्षापासून एकच प्रश्न आहे, रस्ते, वीज, नाल्या, हाच प्रश्न मिटला नाही. ह्या प्रश्नावरती मी घणाघात करील. आणि जो आरोग्याचा प्रश्न आहे, मागच आमच्या कोल्हा येथील PSCला 8 कोटीची मंजुरी असताना शासनाने, राज्यकर्त्याने त्यांचा बनाव करून आम्हाला आमच्या PSCची 1.5 कोटी आमच्या माथ्यावर मारली. ह्या गोष्टीचा मी आवाज उठवला होता. परंतु मी एक गरीब सामान्य कुटुंबातील नागरिक असल्यामुळे माझे हात तिथपर्यंत पोहोचले नाही. परंतु मला याची जाणीव ठेवून बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली की तुम्ही आता विकासाच्या बाबतीत निवडून आलात तर तुम्ही पुढच्या गोष्टीला बरोबर पोहोचू शकतात. म्हणून जे काही जनतेचा विकास राहिला आहे, नाल्या असतील, रस्ते असतील, अन्य समाजातील होणारे अन्याय अत्याचार असतील, असंख्य असे प्रश्न आहेत, शैक्षणिक असतील, आरोग्याचे असतील, ह्या सर्व प्रश्नावरती वंचितचा उमेदवार म्हणून मी निश्चितच काम करील. सर्वप्रथम सर्व महामानवांना अभिवादन करतो. आदरणीय बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आमचे कोल्हा सर्कलचे कैलास महादेवराव काळे यांना उमेदवारी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी खूप विचारपूर्वक आणि भरोशाने दिलेली आहे. माझी सर्व कोल्हा सर्कल इथल्या मतदारांना विनंती आहे की स्वाभिमान नेतृत्व हा बऱ्याच वेळेस भेटत नसतो. कोल्हा सर्कलचा जो विकास करायचा आहे हे निश्चितच वंचित बहुजन आघाडी हे करून दाखवेल. तुम्ही मतदारांनी एक वेळेस विश्वास ठेवून आमच्या उमेदवाराला आवश्यक निवडून द्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो.